आणि आज आमच्या लग्नाला 10 वर्ष कंप्लीट होऊन आम्ही 11 वर्षात प्रवास करत होतो. हे 10 वर्ष कसे गेले ना कळलंच नाही. कधी हसत कधी रडत. बरं असो, मुलांनी एवढे छान ग्रीटिंग बनवले होते. ते ग्रीटिंग पाहून मला असं वाटलं की जगातलं कुठलंही गिफ्ट या ग्रीटिंग पुढे फिकच आहे. त्यांनी कॅडबरी देऊन माझं तोंड गोड केलं आणि त्यांचे पप्पा तर सकाळीच कामावर निघून गेले होते हे झोपेत असतानाच. नाश्ता करायला घेतला. आशूचं चालू होतं, मम्मा मी अजिबात नाश्ता करणार नाही, मी कॅडबरी खाल्ली तर माझं पोट त्यानंच गच्च झाले. नाश्ता करून घेतला आणि आज मला माझं कपाट उरकायचं होतं कारण एवढे कपडे झाले होते कपाटामध्ये. घालते ते पण त्याच्यात आणि जे नाही घालत ते पण त्याच्यात, म्हणून काही कपडे काढून बेडमध्ये टाकले आणि ज्या साड्या घालत नाही ना त्या साड्या दीदीच्या कपाटामध्ये ठेवून मला माझ्या कपाटामध्ये थोडीशी जागा केली. मी रूम आवरून घेतली आणि रूम आवरून झाल्याच्या नंतर मी जरा फ्रेश झाले. हे सगळं करता करता 4 ते 5 वाजले होते. आहोंना फोन केला तर मला बोलले हो मी येतोय, आपल्याला बाहेर जायचं आहे, केक कट करून आपण बाहेर जाऊ. मग काय तयार झाले आणि माझा ब्लाऊज मी शिवला होता या साडीवरला म्हणून मी 3-3 वेळा बघत होते की कसा आला आहे म्हणून. आहोने केक आणला, छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि मग आहोंना छोटंसं गिफ्टसुद्धा दिलं होतं माझ्या आईपतीप्रमाणेच. नंतर जेवायला गेलो आणि आपल्या दिवसात शेवट केला. चलो बाय.